मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता यशला म्हणते की जर अमृताशी लग्न नाही केलं तर तू तुझ्या कुटुंबाला विसरायचं असं म्हटल्याबरोबरच यशला धक्का बसतो। तर अमृता आणि माधवीला सुद्धा आता आश्चर्य वाटतं की माने एवढा मोठा निर्णय घेतला। मग पुढे आता मा म्हणते तू मला कधीही डावलणार नाही, माझा शब्द कधीही खाली पाडणार नाही याची मला पूर्णपणे खात्री होती आणि म्हणूनच मी माधवीला शब्द दिला होता। तेव्हा धक्क्यानेच यश हा माधवीकडे बघतो। मग आता पुढे म्हणते तेव्हा ना अमृता बरोबर लग्न कर आणि बाबा बरे झाले की लगेच। तेव्हा माधवी म्हणते नाही हा, अजिबात नाही असं म्हणून ती सुलक्षणा समोर येऊन उभी राहते आणि म्हणते हे बघ भाऊजी बरे होण्याची वाट मी अजिबात बघू शकत नाही आणि यश व अमृताचं लग्न व्हायचं असेल तर ते उद्याच होईल अशी अट देखील घालते। आहे का मान्य असं आता ती विचारते। तेव्हा समोर दुसरा ऑप्शनच नसतो। तर यश आता पूर्णपणे कोंडीत अडकलेला असतो की काय करावं। आता मलाही थांबवता येत नाही आणि माधवीलाही काही सांगता येत नाही। तेव्हा यशचं अजिबात विचार न करता म्हणते हो आहे मान्य मला हा निर्णय, उद्याच अमृता बरोबर यशचं लग्न होईल। यश अगदी धक्क्यानेच आता माकडे बघत असतो। पुढे त्या म्हणतात यश उद्या सकाळपर्यंत आहे वेळ तुझ्याकडे, उद्या जर का तू अमृता बरोबर सकाळी मांडवात असलास तर ठीक, पण जर नसलास तर या घरात आणि आमच्या आयुष्यात तू कधीच नसशील। आता असं म्हटल्याबरोबरच यशला पुन्हा एकदा मोठा धक्का बसतो। तेव्हा माधवी आणि अमृता या दोघीही एकमेकींकडे बघून हसतात। आता यश सुद्धा आता एकदम कोमातच जातो, कारण त्यालाही समजतं जर आपण आता या अमृताबरोबर लग्न केलं नाही तर आपल्या कुटुंबापासून आपण कायमचं दुरावलं जाऊ आणि अगदी उदय दादासारखं। त्यानंतर म्हणते आता निर्णय ना फक्त तुझ्या हातात आहे। इकडे कावेरी अगदी शांतपणे बसलेली असते, तिला पुढचा काय पर्याय सुचवावं हेच कळत नसतं, बिचारी फक्त रडत असते। त्याच वेळी आता तेथे अमृताने जी बाई ठेवलेली असते कावेरीला मारण्यासाठी ती बाई सतत आपली कावेरीकडे बघत असते। त्यानंतर लेडी कॉन्स्टेबल तेथे येते आणि म्हणते कावेरी अगं तुला भेटायला कोणीतरी आलंय। तेव्हा कावेरीला प्रश्न पडतो आत्ता ह्यावेळी नक्की कोण भेटायला आलं असेल। मग आता ती लगेचच म्हणते कोण आले। तेव्हा चला तुम्ही पुढे असं आता कॉन्स्टेबल म्हणते। आता कावेरी जशी पुढे पुढे निघालेली असते ना तशी तशी ती बाई कावेरीकडे खूप रागात बघत असते, हिला मारायचंच कसं हा प्लॅन ती मनात करत असते। त्यानंतर तेथे आता यशला समोर पाहून कावेरीला धक्काच बसतो, अगदी ती इमोशनल होते। दोघेही एकमेकांकडे खूप वेळ बघत राहतात, एकमेकांवरून नजरसुद्धा हटवत नाही। ती म्हणते यश, मग आता यश अजूनच इमोशनल होतो, कावेरी बिचारी रडू लागते आणि मग त्यानंतर त्याच्या उदयने मारल्यामुळे जरा खोलवरच जखम झालेली असते। तेव्हा ते पाहून आता कावेरीला धक्का बसतो आणि ती गालावरून हात फिरवते आणि म्हणते हे काय यश। यश काहीही बोलत नसतो। तर कावेरी म्हणते माझ्यावर प्रेम केल्याची एवढी मोठी शिक्षा मिळाली तुम्हाला। तेव्हा यश हा प्रेमानेच कावेरीचे दोन्हीही हात हातात घेतो आणि म्हणतो कावेरी तुमच्यासाठी मी कितीही मोठी शिक्षा भोगू शकतो आणि मला सांगा एवढं पण नाही केलं तर ते प्रेम कसलं। तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला ना इथून लवकरात लवकर मी बाहेर काढेन आणि लग्न फक्त आणि फक्त आपलंच होणार। तेव्हा कावेरी विचारते पण मला सांगा बाबा कसे आहेत। तेव्हा यश सांगतो की आता सध्या आउट ऑफ डेंजर आहेत बाबा, त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। हे ऐकून आता कावेरीला थोडं बरं वाटतं, कारण बाबांना जास्त काही झालं नाही म्हटल्यावर बाबा आपलं सत्य नक्कीच मला सांगू शकतात, पण त्यांना अजून बोलता येत नाहीये असं यश सांगतो। त्यांना जर बोलता येत असतं तर 1 मिनिटामध्ये तुम्ही निर्दोष सिद्ध झाला असता आणि माने मला अशी अटसुद्धा घातली नसती। मग आता लगेचच कोणती अट असं कावेरी विचारते। तेव्हा आता यश म्हणतो हो तीच अट, जी अट माने उदयदादाला घातली होती ना तीच। तेव्हा कावेरीला अचानक असा खूप मोठा धक्का बसतो। मग पुढे आता तो म्हणतो जर मी तुमच्याशी लग्न केलं तर मला माझ्या कुटुंबाबरोबर असणारे सर्व संबंध तोडावे लागतील असं माने सांगितलंय। हे ऐकून अक्षरशः कावेरी आता हादरतेच। तर आता दुसरीकडे या श्रीकांतरावांजवळच बसलेल्या असतात। त्या म्हणतात की शांत व्हा, सलाईनमुळे ना तुमचा हात दुखत असेल, मी आता जरा मालिश करून दिली आहे, थोड्या वेळानंतर तो ठीक होईल। मग तेवढ्यातच तेथे अमृतासुद्धा येते आणि म्हणते की मावशी मला जरा बोलायचंय तुझ्याशी।
तेव्हा आता श्रीकांतराव धक्क्यानेच अमृताकडे बघतात. त्यांना तर तिची आता भीतीच वाटत असते, कारण तिने पुन्हा एकदा गुंगीचं इंजेक्शन त्यांना दाखवलेलं असतं. त्यामुळे ते आपले शांतच राहतात. त्यानंतर मा विचारतात, काय ग, काय बोलायचंय? तेव्हा अमृता लगेचच साळसूतपणाचा आव्हानते आणि लगेचच म्हणते की मावशी, तू यश समोर अशी अट का ठेवली? असं म्हणून ती चक्क आता माच्या पायाजवळच बसते आणि म्हणते की खरंच अशी अट ठेवायला नको होतं तू. तेव्हा मा विचारते, अगं काय करतेस तू, हे काय झालं, उठ बरं अगोदर. तर श्रीकांतराव हे रागातच तिच्याकडे बघत असतात. त्यानंतर अमृता म्हणते, मी लहान तोंडी मोठा घास घेतीये, पण मला खरंच हे पटत नाहीये मावशी, कारण माझ्यामुळे तुमच्या दोघांमध्ये दुरावा येतोय. हे मला सहनच होत नाहीये आणि मला खरंच खूप म्हणजे खूप गिल्टी वाटतंय. जे अगोदर घडलं तेच पुन्हा घडतंय मावशी. अगं हे सगळं माझ्यामुळे घडतंय. जेव्हा उदय जिजू घर सोडून गेला होता तेव्हा मला माहित आहे ना, तुला किती त्रास झाला होता हे पाहिलंय ना मी. आणि आता यश घर सोडून गेल्यानंतर तुला होणारा त्रास मला बघवणारच नाही, कारण तो मी बघूच शकत नाही. तेव्हा मा आता अमृताकडे बघतच राहते. तर दुसरीकडे यश कावेरीला म्हणतो, मला कळतच नाहीये कावेरी, मा असं का करतीये, कारण अगोदर माने उदय दादाला गमावलं होतं आणि आता मला. तेव्हा कावेरी म्हणते, नाही यश, मी असं कधीही होऊ नाही देणार. तुम्ही मला विसरून जा, कारण मी तुमचं आणि माचं नातं असं नाही तुटू देणार. तेव्हा यश आता धक्क्यानेच विचारतो, म्हणजे नक्की काय म्हणायचंय कावेरी तुम्हाला? तेव्हा आता लगेचच कावेरी म्हणते, यश, माना त्यांच्या जागी अगदी बरोबर आहेत, कारण मीच खोटं बोलून त्या घरात राहिले होते. मी जर अगोदरच सगळं खरं सांगितलं असतं तर अमृता असं काहीच करू शकली नसती. आणि अमृताबद्दल मी जे सांगतेय ते कितीही खरं असेल तरीही मा माझ्यावर कशा विश्वास ठेवतील, कारण त्यांचा विश्वासघात केलाय मी. आणि यश, माझ्या चुकीची शिक्षा मी तुम्हाला नाही भोगू देणार, कारण शिक्षा तर मी म्हणजे मीच भोगणार, कारण हा सगळा ना फक्त आणि फक्त माझाच दोष आहे. तर दुसरीकडे मा या अमृताला म्हणतात, अमृता, तुझा यामध्ये खरं तर काही दोष नाहीये, कारण आत्ता या क्षणी तुला काय वाटत असेल हे मला चांगलंच समजतंय, पण वाईट वेळ आपल्याला खूप काही शिकवून जाते असंच समजायचं. आणि हे बघ, उद्याच्या लग्नाला बोहल्यावर उभी राहशील ना, तेव्हा आज जे जे काही घडलंय ना ते सगळं तू विसरून जा आणि नव्याने सुरुवात कर, कारण माझ्या यशासाठी मी तुला निवडलंय आणि माझी निवड योग्यच आहे, यावर अगदी माझा पूर्णपणे विश्वास आहे. तर आता अमृता उगीच श्रीकांतरावांकडे बघत असते आणि मग नंतर म्हणते, मावशी, पण काका बरे आहेत ना ग आता? तेव्हा मा म्हणते, आहे सुधारणा आपली थोडी थोडी. तेव्हा आता माचं लक्ष नसताना अमृता अशी दातोट खाते आणि श्रीकांतरावांकडे बघते, म्हणते की त्यांना बोलता आलं असतं तर किती म्हणजे किती बरं झालं असतं ना. श्रीकांतराव लगेचच रागात तिच्याकडे बघतात. तर आता अमृताचा खोटेपणा इकडे श्रीकांतरावांना सहनच होत नाही, म्हणून ते रागात आपला हात असा उचलतात, परंतु त्यांच्या हाताचा धक्का लागून आता तो पेलाच खाली पडतो. तेव्हा अमृता लगेचच उठते आणि काका, अहो काका, काय झालं, काय झालं, असं म्हणून तो पेला व्यवस्थित ठेवते आणि त्यांचा हात जोरातच दाबते. मग आता तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे का मला, असं ती म्हणते आणि लगेचच आता त्यांचा हात अशी डोक्यावर ठेवते आणि म्हणते की तुमच्या या आशीर्वादामुळे मला आता खात्री वाटतेय की आता इथून पुढे ना सगळं अगदी छानच होणार आहे. तेव्हा मा आता हसतच अमृताकडे बघत असते. तर दुसरीकडे आता यश हा कावेरीचा हात घट्टच पकडवून ठेवतो आणि म्हणतो, आणि बाबाने दिलेल्या आशीर्वादाचं काय, कारण बाबांचा आपल्यावर खूप विश्वास आहे आणि म्हणून तर त्यांनी आपलं नातं मान्य केलंय ना. तेव्हा कावेरी हात मागे घेते आणि म्हणते, हो पण यश, ते सध्या काही तर बोलू शकत नाहीये ना आता, आणि मा तर माझा कधीही सून म्हणून स्वीकार सुद्धा करणार नाहीत, कारण त्यांच्या नजरेत ना मी खोटी आहे आणि त्यांना दुखावून मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत. अहो, आई आणि मुलाचं नातं ना हे खूप मोठं असतं, मी त्यातशी नाही येऊ शकत आणि मला या नात्यामध्ये कधी यायचं सुद्धा नाहीये, त्यामुळे तुम्ही प्लीज मला विसरून जा. तेव्हा यश म्हणतो, कावेरी प्लीज. तेव्हा कावेरी म्हणते, नाही यश, असं म्हणून ती यशला धीर देते, त्याच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते, मा तुमच्याशिवाय नाही जगू शकणार यश, आणि आपली साथ इथपर्यंतच होती असं समजा, आणि प्लीज मला विसरून जा. असं म्हणून ती खूप म्हणजे खूप रडते आणि यशकडे पाठ फिरवते व खूप रडू लागते. तेव्हा यशला सुद्धा खूप म्हणजे खूपच वाईट वाटतं, त्यालाही काय करावं हे सुचत नसतं. दुसरीकडे आता मा म्हणते, अमृता, अगं आमचा आशीर्वाद ना कायमच तुझ्या पाठीशी आहे आणि मला माहिती आहे तू माझ्या यशवर इतकं प्रेम करशील ना की तो त्या कारस्थानी मुलीला अगदी विसरून जाईल.
कारण माझा यश हा खूप भोळा आहे ग, पण तू ना त्याला व्यवस्थित चांगलं सांभाळून घेशील आणि याची पूर्णपणे खात्री आहे मला. त्या कावेरीने यशला फितवलं, परंतु तू ना माझ्या यशला अगदी योग्य मार्गावर आणशील अशी खात्री आहे माझी. कारण तुला माहित नाही, पण प्रेमामध्ये खूप ताकद असते. मग अमृता मनातच म्हणते, प्रेम? वेडी आहेस का तू सुलक्षणा? अगं तुम्हा सगळ्यांबद्दल फक्त माझ्या मनात राग आणि तिरस्कारच आहे. एकदा का लग्न होऊ दे, मग बघ तुझं आणि तुझ्या घराचं ना मी काय करते. असं म्हणून अमृताच्या मनात फक्त आणि फक्त सुडाचीच भावना असते. तेवढ्यातच आता यश हा तेथे येतो आणि म्हणतो, मा. तर आता मा यशकडे बघतच राहते. दुसरीकडे कावेरीला आता मारण्यासाठी जी बाई जेलमध्ये आलेली असते त्या बाईने आता सुरा काढलेला असतो आणि ती हळूहळू सगळ्यांचा डोळा चुकवून कावेरीकडे निघालेली असते. तर कावेरीने आपले डोळे बंद केलेले असतात आणि अगदी शांतपणे तेथे बसलेली असते, कारण तिला माहीतच नसतं की समोरून ही भामटी मला मारायला येतीये. तर आता दुसरीकडे यश म्हणतो, मा ऐक ना अगं तू. मग आता त्याला कावेरीचं बोलणं सुद्धा आठवतं की यश प्लीज मला विसरून जा आणि हा एकच पर्याय आहे तुमच्या समोर. मग आता यश म्हणतो, तुम्हाला विसरणं अवघड आहे का कावेरी? तेव्हा अशक्य सुद्धा नाहीये असं कावेरी म्हणते आणि तुम्हाला अमृताबरोबरच लग्न करावं लागेल. आता हा एकच ऑप्शन आहे तुमच्या समोर. मग आता यशला हे सगळं आठवल्यानंतर तो लगेचच मला सांगतो की मी या लग्नाला ना तयार आहे. हे ऐकून आता खूपच खुश होते. तर अमृताला अचानक धक्का बसतो की अचानक हा लग्नासाठी कसा तयार झाला. तर श्रीकांतराव सुद्धा अगदी धक्क्यानेच यशकडे बघतात. मग अमृता हसतच यश समोर येते. तेव्हा यश म्हणतो, माझ्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे आता मला कळलंय मा. तेव्हा आता म्हणते, मला ठाऊक होतं बाळा, कारण तुला तुझी चूक कधी ना कधी समजेल आणि जाणवेल सुद्धा. तेव्हा यश म्हणतो, आता आशीर्वाद दे. तेव्हा लगेचच यशला आशीर्वाद देतात. तर आता दुसरीकडे ती बाई जेव्हा आता कावेरीच्या पाठीत सुरा खुपसणार असते, तोच कावेरी लगेचच आता तिचा हात पकडते आणि तिला बाजूला ढकलते. तेव्हा आता ती बाई एकदम पुन्हा कावेरीवर चवताळूनच धावून येते. तर आता कावेरीच्या गळ्याजवळच तिने अक्षरशः चाकू आणलेला असतो. तेव्हा तो चाकू पाहून आता कावेरी जरा घाबरते, परंतु लाठीकाठीचा तिला सराव असल्यामुळे ती त्या बाईलाच पुरून उरते आणि स्वतःच्या अंगावर येणारा तो घाव ती वाचवत असते. तर आता ती बाईसुद्धा चांगलीच तो चाकू चालवण्यामध्ये तरबेज असते. हे कावेरीला कळून चुकलेलं असतं आणि म्हणून ती अजूनच अलर्ट होते आणि तिच्या हातातून चाकू घेण्याचा प्रयत्न करते. बाई बरोबर कावेरीच्या पोटाजवळ पुन्हा एकदा चाकू खुपसणार असते. तोच कावेरी आता अगदी अलर्ट होऊन तो चाकू पकडते आणि त्या बाईचा हातच पिरगाळते. मग रागातच कावेरी विचारते, का हल्ला केला माझ्यावर? कुणी पाठवलंय तुला? अगोदर सांग, नाही तर. असं म्हणून आता लगेचच कावेरी तिला धडा शिकवणार. तितक्यात ती बाई आता लगेचच कावेरीला अशी ढकलून देते आणि पुन्हा एकदा तिच्यावर वार करणार. तोच कावेरी तिचा हात असा घट्ट पकडवून ठेवते, ज्यामुळे तिला हालचालच करता येत नाही. तेव्हा कावेरी आता जोरातच आवाज देते, कुणी आहे का? कॉन्स्टेबल लवकर या इकडे. कावेरीने आता त्या बाईला तसंच रोखून ठेवलेलं असतं. ती बाई काय करते तर कावेरीच्या तोंडालाच हात लावते, जेणेकरून कावेरी ओरडू नये, तिच्या मदतीला कुणी येऊ नये ना यासाठी. पण आता कावेरी अक्षरशः तिला पुरून उरते. मध्ये तशीच खूप वेळ अशी झटापट सुरू देखील राहते. तर इकडे आता अमृता म्हणते की मावशी मी पाया पडते हा, असं म्हणून ती सुलक्षणाचा आता आशीर्वाद घेते. तेव्हा तिला देखील यशप्रमाणे सुखी राहा असा आशीर्वाद देते. तेव्हा ती म्हणते की ऐकलंस ना आता अमृता, यश माझा लग्नाला तयार आहे, मग आता सगळं काही छानच होणार असं म्हणते. पण श्रीकांतरावांना हे अजिबातच पटत नसतं, पण बिचारे ते बोलू शकत नसतात. अमृता जरा लाजूनच यशकडे बघते, तर यशला तिचं काहीच वाटत नसतं. तेव्हा मनातच आता अमृता म्हणते, मी होऊ देईल तर ना, कारण मी या घरात छान असं काही होऊच देणार नाही. त्यानंतर ती म्हणते, मावशी मी आलेच हा, कारण आईला सुद्धा ही आनंदाची बातमी देऊन यायला हवी ना. तेव्हा ठीक आहे असं आता सुलक्षणा म्हणते. तर अमृता अगदी नाचत नाचतच तेथून निघते. त्यावेळी सुलक्षणा कौतुकाने तिच्याकडे बघते, तर यश धक्क्यानेच अमृताकडे बघत असतो. दुसरीकडे कावेरी वाचवा वाचवा असं मोठ्याने म्हणत असते. तेवढ्यातच लेडीज कॉन्स्टेबल तेथे येते. ती बाई ना कावेरीवर हल्ला करते हे ती प्रत्यक्ष पाहते आणि रागात म्हणते, ए काय करतीये, थांब जरा, असं म्हणून ती लगेचच आतमध्ये येते. तरीही ती बाई काही हटत नसते. ती आता कावेरीवर अजूनच मोठ्याने हल्ला करते. तर कावेरी वाचवा वाचवा अजून असं मोठ्याने म्हणत असते. त्यानंतर आता
त्या झटापटीमध्येच ती बाई काय करते तर कावेरीच्या हाताला अशी सुरी मारते. तर कावेरीला आता खूप त्रास होऊ लागतो. तर जी मारायला आलेली बाई असते ना ती लगेचच तिथून आता त्या कॉन्स्टेबलला ढकलून पळू लागते. तेव्हा थांब तू फक्त असं म्हणून कॉन्स्टेबल तिच्या पाठीमागे धावते. परंतु कावेरीला आता जखम झाल्यामुळे लगेचच ती कावेरीकडे जाते. आता कावेरीच्या हातातून खूप रक्त येत असतं आणि ती बिचारी आता बेशुद्धच होणार असते. मग आता कॉन्स्टेबल म्हणते, अरे देवा, आता हिला काय झालं, काहीतरी करायला हवं असं आता ती म्हणते आणि मदतीसाठी बोलवत असते. दुसरीकडे यश एवढंच सांगून आता निघालेला असताना मात्र यशला अडवते आणि म्हणते, यश, मला माहिती आहे तू माझा विचार करून मला बरं वाटावं म्हणून हा निर्णय घेतला आहे, पण खात्री बाळा, कारण तुला या निर्णयाचा ना कधीही पश्चाताप होणार नाही. अरे तुला सांगते मी, अमृता खरंच बाळा खूप खूप चांगली मुलगी आहे. एक बायको म्हणून आणि एक सून म्हणून ती किती चांगली मुलगी आहे ना हे लवकरात लवकर सिद्ध होईनच. आणि यश, तुला सांगू, तू खरंच आज खूप योग्य निर्णय घेतलास. तर आता श्रीकांतरावांना वाटत असतं की सगळं काही सांगावं पण ते बोलू शकत नसल्यामुळे सगळेच मार्ग आता फायनली बंद झालेले असतात. तर यश फक्त माच्या होला हो करत असतो. त्यानंतर आता जी लेडीज कॉन्स्टेबल असते ना ती म्हणते, साहेब इकडे या पटकन, अहो साहेब इकडे या पटकन. सगळेजण धावत तेथे येतात. तेव्हा आता ती कॉन्स्टेबल सांगू लागते, हिच्याबरोबर जी बाई होती ना इथे, तिने हल्ला केला या कावेरीवर, आत्ताच बाहेर पळाली. मग आता तिच्या पाठीमागे लगेचच ते धावू लागतात. लगेचच इन्स्पेक्टर साहेब हे ॲम्ब्युलन्सला बोलवायला सांगतात. तर कावेरी आता अजिबातच शुद्धीवर नसते. हातातून खूप रक्तस्राव झाल्यामुळे ती बेशुद्ध असते. मग लगेचच आता ॲम्ब्युलन्ससुद्धा तेथे येते. कावेरीला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येतं. आता दुसरा दिवस उजाडतो खरं. घरी यश व अमृताच्या लग्नाची आता लगीनघाई सुरू असते. तेव्हा अगं काय आहे हे सगळं असं आता म्हणत असते, कारण माधवीना माची ओटी भरत असते. मग आता माधवी म्हणते, अगं लग्ना अगोदर विहीनबाईंची ओटी भरायची अशी पद्धत आहे ना आमच्याकडे, त्यामुळे तुझी ओटी तर भरावी लागेल ना गं सुलक्षणा. मग आता म्हणते, अगं साडी ठीक आहे ना, पण तू दागिनासुद्धा दिलास. तेव्हा माधवी म्हणते, म्हटलं ना पद्धत आहे, आणि गिफ्टचं काय गं, मी सगळ्यांनाच देणार आहे. तेव्हा लगेचच काकू विचारते, मला सुद्धा. मग आता माधवी म्हणते, हो अगं मी सगळ्यांनाच देणार आहे. आता काकूंची ओटी भरून झाल्यानंतर, विद्या बस ग बाळा, बस ओटी भरून घे माधवीकडून असं आता काकू म्हणते. तेव्हा विद्या बसते. तर माधवी म्हणते, आता माझी मुलगी या घरची सून होणार आहे. त्या भेतड आणि कपटी मुलीचं नाव ना या घरात कुणी घ्यायचं नाही असं विद्याची ओटी भरत माधवी म्हणत असते. म्हणजे इनडायरेक्टली ती कावेरीबद्दलच बोलत असते. तेव्हा विद्याला जबरदस्त असा राग येतो आणि ती रागातच माधवीकडे बघते. तेव्हा विद्या तिच्या स्टाईलमध्येच म्हणते की इकडे या जरा, इकडे या, पण हिची लायकी आहे का, ही कावेरी वहिनीबद्दल बोलू राहिली आहे, आता माझ्यात हिंमत नाही म्हणून का, नाहीतर या मायलेकीच्या झिंज्या उपटून ना अशा घराबाहेर फेकल्या असत्या. या मायलेकींचं कसं आहे माहीत आहे का, गळ्यात माळ अन पोटात काळ. आता काय करू ना असं झालंय मला, हे नारळ ना असं डोक्यातच घालावा तिच्या. मी आता खूप चिडलीये बरं, तुम्ही जा बरं, डोक्यात जाऊ नका आता. तेव्हा विद्या त्या नारळाकडे बघत असते आणि ती मनातच या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करत असते. काकू पुढे येतात आणि म्हणतात, अगं उठ, त्या नारळाकडे काय बघत बसलीस ग विद्या अशी. तेव्हा विद्या कुठे भानावर येते. त्यानंतर विद्या म्हणते, मामी आतली कामं बघते हा, असं म्हणून ती आत जाते. त्याचवेळी आता लगेचच यामी तेथे बसते आणि तिचीसुद्धा ओटी आता लगेचच माधवी भरू लागते आणि तिला गिफ्ट देऊ लागते. तेव्हा म्हणते, अगं या सगळ्याची काही गरज नाही आहे. तेव्हा माधवी म्हणते, अगं नवऱ्या मुलाकडच्या सगळ्यांचा मानपान करण्याची रीतच आहे ना आमच्याकडे म्हणून, आणि तसंही आमच्या घरातलं हे पहिलंच लग्न आहे. मला मान्य आहे तुमची मुलाकडची बाजू आहे आणि आमच्याही काही पद्धती आहेत, तुला चालणार असेल तर. तेव्हा म्हणते, अगं न चालायला काय झालं, आणि तसंही पद्धत कुठलीच वाईट नसते, आपण ती मनापासून करायची असते. कर हा, आता तुमच्या पद्धतीप्रमाणे सगळं होऊ दे मग तर झालं. तेव्हा माधवी म्हणते, हो बरं ठीक आहे. पण आता माधवी सगळ्यांकडे रागात बघत असते, कारण तिच्या मनात हेतू हा वेगळाच असतो. दुसरीकडे यश बिचारा आपला शांतपणे लग्नासाठी तयार होत असतो. कावेरीची आठवण काही मनातून जात नसते. आता त्याला सारखं आठवत असतं की कशाप्रकारे माधवीने आजच लग्न करायला सांगितलं. त्याचबरोबर कावेरीने सुद्धा मला सांगितलं की तुम्हाला ना
अमृताबरोबरच लग्न करावं लागेल. तेवढ्यातच तेथे आता विद्या येते आणि म्हणते, वा यश भाऊजी, अहो तुम्ही तर अगदी मस्त दिसताय. अगदी दृष्ट मला काढावीशी वाटते, म्हणजे अशा नवरदेवाच्या वेशात अगदीच मस्त दिसताय. हा छान दिसताय. असं म्हणून ती रागातच विचारते, काय हो भाऊजी, काय चाललंय काय तुमचं? तेव्हा यश म्हणतो, मला दिलेलं वचन मी पूर्ण करतोय. तेव्हा विद्या ओरडते आणि म्हणते, अहो तुम्ही ह्या वचनाच्या पाठीमागे लागलात, परंतु ही अमृता किती नीच आणि हलकट आहे तुम्हाला माहिती आहे ना. अशी लग्न करून मला दिलेलं वचन तुम्ही पूर्ण करणार आहात का? अहो भाऊजी, असं का वागताय? कावेरी वहिनींवर एवढा मोठा अन्याय करणार आहात. अमृताने मोदकामध्ये विष घालून सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. कावेरी वहिनी जेलमध्ये आहे फक्त आणि फक्त अमृतामुळे, आणि तुम्ही तिच्याशी लग्न करायला लागलात. असं म्हणून ती रडते आणि म्हणते, यश भाऊजी असं वागू नका, मला उत्तर हवंय तुमच्याकडून. अहो तुम्हाला काय वाटतं, अमृताशी लग्न करून एका दिवसात कावेरी वहिनीला विसरून जाल? तेवढ्यातच मोहित जिजूंचा फोन यशच्या मोबाईलवर येत असतो, परंतु आता त्याचं लक्षच नसतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये यश आणि अमृताचा विवाह सोहळा संपन्न होतो. तेव्हा आता माधवी म्हणते, अगं चेहरा का लपवलास तू ओढणीने बाळा? तेव्हा मा म्हणते, अगं मगाशीच तू म्हणाली ना आमच्यामध्ये वेगळ्या पद्धती असतात म्हणून, आणि अमृता मला म्हणाली घुंगट घ्यायचंय म्हणून. तेव्हा आमच्याकडे अशी काही पद्धत नाहीये, माधवी म्हणते. मग मा अमृताकडे जाते आणि तिला विचारते, तू खोटं बोललीस का ग अमृता माझ्या बरोबर? आता तरी काढ ना ते घुंगट. अगं अमृता, काढतो घुंगट, असं म्हणून जेव्हा मा स्वतः आता ते घुंगट काढते तेव्हा कावेरी असते. कावेरीला समोर पाहून यशला सुद्धा धक्काच बसतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.